एक मिनिट, म्हणजे हार त्यांनी चोरला, त्यांनी तो निकिता ताईंच्या पर्समध्ये टाकला आणि त्यांनी त्या दोघांना अडकवलंय. बहुतेक. मॅडम अहो हे सगळं ऐकून ना मला खूप धक्का बसला, म्हणून मी तिथून निघून गेले. पण अंशुमन सर माझ्या मागे आले आणि त्यांनी मला धमकावलं आणि मारलं. मॅडम खरं तर त्यांच्याच भीतीने मी ही नोकरी सोडली आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना की माझा तुमच्या कुटुंबावर किती जीव येते. आता मी तिथे काम करत नाही म्हणून म्हटलं की तुम्हाला सगळं खरं सांगून टाकावं. कारण तुम्ही, समर सरांनी आणि आजीने खूप केलंय माझ्यासाठी. खाल्लेला मिठाला तर झाकलंच पाहिजे ना मॅडम. पण मॅडम मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की प्लीज माझं नाव कुठे मध्ये येऊ देऊ नका. नाहीतर ते सर मला प्लीज मॅडम. डोंट वरी, तुला काही नाही होणार. तू फक्त समर सरांसमोर बोलशील. नाही नाही मॅडम, तुम्ही दुसरं काही मागा, पण हे नका सांगू. मी जर समर सरांना सांगितलं ना तर ते अंशुमन सरांना सरळ विचारतील आणि मग त्यांना कळेल की मी सांगितलंय. मॅडम मला खूप भीती वाटते, प्लीज. ओके ओके, शांत हो, एवढी पॅनिक नको होस. तसंही त्यांना फक्त सांगून गोष्टी नाहीच पटत, त्यांना पुरावा लागतो. ठीक आहे, पण निदान मला हे तर कन्फर्म झालंय सगळं. खूप गोष्टी असणार आहेत ह्याच्यामध्ये आणि त्या पुराव्या सकट शोधाव्या लागणार आहेत. थांब जरा. हां हॅलो. तुम्ही फोन लाऊडस्पीकरवर टाकता? एक मिनिट, आज जातो, एक मिनिट. ए समंदी वहिनीचा फोन आहे. स्पीकरवर टाक. आहे, बोल. ऐका ना, तुम्ही दोघांनी मला नीट आठवून सांगा, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही दागिने घेऊन येत होतात तेव्हा एक्झॅक्टली काय काय घडलं? का असं का विचारते, काय झालंय? कारण आहे, तुम्ही मला नीट आठवून सांगा. तुम्ही वाटेत कुठे थांबला होतात किंवा रस्त्यात कुणीही तुम्हाला भेटलं होतं? नाही भेटलं तर तसं कोणीच नाही. मी ज्वेलर्सच्या शॉपमधून सरळ घरीच आलो. नक्की? हो अर्थात. अगं मी गाडी पार्क केली पार्किंगमध्ये, वरती आलो, निकिता रेडी होती, मी चेंज केलं आणि तुमच्याकडे यायला निघालो. आनंदरा एक मिनिट, मला सांगा, तुम्ही घरी जाताना तो बॉक्स वर घेऊन गेला होतात? नाही, गिफ्टचा बॉक्स आणि ज्वेलरीचा बॉक्स दोन्ही गाडीतच होतं. गाडीतच होतं. हाराचा बॉक्स गाडीत राहिला होता. हो. मला ना काही गोष्टी डोक्यात येत आहेत, पण मी आता फोनवर नाही बोलत. मी तिथे येते आणि भेटते तुम्हाला. ओके ठीक आहे, ये. मी खरंच थँक्यू. तुला माहित नाही तू किती मोठी मदत केली आहेस. तुझ्या या सगळ्या बोलण्यामुळे ना आम्हाला एक दिशा मिळाली. तुला कधीही काही वाटलं, कसली गरज भासली तरी मला सांग. आणि तुला माहिती आहे ना, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असणार आहेत. मॅडम समर सर आणि आनंद सर खूप चांगले मित्र आहेत. मी इतकी वर्ष बघतेय त्यांना. त्यांनी खूप केलं स्टाफसाठी. त्यांची मैत्री फक्त पूर्वीसारखी होत्यात, दुसरं काही नकोय मला. सगळं आधीसारखं होईल, मी शब्द देते तुला. काकू, आनंद या कंपनीतला फक्त एम्प्लॉई कधीच नव्हता, नोकर कधीच नव्हता. मित्र आहे तो माझा, म्हणजे मित्र होता आधी माझा. कॉलेजमध्ये असताना आम्ही एका कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये भेटलो. आमच्यात कधी घट्ट मैत्री झाली कळलंच नाही आणि आम्ही बस त्याच्यानंतर एकत्रच होतो. माझं तर ठरलंच होतं ही कंपनी सांभाळायची. तो जॉब शोधत होता. मी त्याला म्हटलं, यार कशाला जॉब शोधतोस, कर की आपल्याच कंपनीत काम. तेव्हाही त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की समर, आपण मैत्री आणि काम या दोन गोष्टी वेगळ्या ठेवूया. पण माझा विश्वास होता आनंदवरती. माझा विश्वासू माणूस माझ्याबरोबर काम करणार म्हटल्यानंतर माझ्याही डोक्यावरचं ओझं कमी झालं होतं ना. मी त्याला वाटेल ती कामं सांगितली आणि त्यांनी सुद्धा पडेल ती कामं केली. त्यामुळे आज ही कंपनी जी काही आहे ना, ती मोठी करण्यात आनंद माझ्या बरोबर होता आणि त्याचाही तितकाच मोठा वाटा आहे. मी त्याला एम्प्लॉई कधीच समजलं नाही आजपर्यंत. पण सॅलरी घेतच होता ना, मित्र होता म्हणून सॅलरी न घेता काम करत होता का? म्हणजे त्याचाही स्वार्थ होताच.
परोपकार केले नाहीत त्यांनी, हो ना? हेच मी सांगते. हे बघ समर, तू मनाने खूप चांगला आहेस, तुझं मन मोठं आहे, तू त्याच्याशी मैत्री केलीस, त्याला सांभाळलंस. पण त्यांनी काय केलं? त्यांनी विश्वासघातच केला ना. नाही, मी म्हणते नाईलाज असेल त्याचा, त्याची वृत्ती तशी नाही आहे. पण शेवटी चोरी केलीच ना त्यांनी. हे तू काही असू दे रे, पण माणूस वेळ आली ना की काहीही करतो, जुनी मैत्री सुद्धा विसरतो. खूप महत्वाची माहिती हाती लागली आता. काय? मला सांगा, तुमची गाडी इथेच पार्क असते का कायम? हो, म्हणजे सोसायटीने हीच जागा दिली आहे पार्किंगसाठी मला. ते हा सीसीटीव्ही कॅमेरा वर्किंग कंडिशन मध्ये आहे? हो, आहे की. आपल्याला माझ्या वाढदिवसाच्या दिवसाचं फुटेज चेक करता येईल? अगदीच करता येईल. परफेक्ट. एक मिनिट. झाली काय? दादा ऐका ना, आपण पूर्ण नको बघूया. मला सांगा, तुम्ही त्या दिवशी घरी किती वाजता पोहोचला होतात? मी साधारण 4-4:30च्या सुमारास. हा, मग 4-4:30 पासून बघूया आपण. सी, निलिमा मावशी यांनी चोरलाय हार? पण एक प्रॉब्लेम आहे. यात तर त्या फक्त गाडीत बसताना आणि गाडीतनं उतरताना दिसत आहेत, आणि राजवाड्यांना नाही पुरायचंय. अगं का नाही पुरणार? इथे क्लिअरली दिसतंय ना की निलिमा मावशीने चोरून त्या पट्टीने गाडीचा दरवाजा उघडला. दिसतंय क्लिअर इकडे. हाच तर पुरावा आहे. हो, पण गाडीच्या आतमध्ये काय घडलं हे तर राजवाड्यांना बघावं लागणार. तुम्हाला माहिती आहे ना ते कसे आहेत. एक मार्ग आहे गाडीच्या आतलं फुटेज दाखवण्याचा. माझ्या गाडीचा डॅश कॅम ए हो, त्यात सगळं असणार आहे. ऍप मध्ये चेक करूया आपण. हे बघ,